नमस्कार मित्रांनो, आज आपण 5वीच्या भूगोलमधला 17वा पाठ बघत आहोत. भारत उद्योगधंदे. आपण रोजच्या व्यवहारात अशा अनेक वस्तू वापरतो की ज्या निसर्गतः उपलब्ध नसतात. निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थावर प्रक्रिया करून म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून नवीन वस्तू तयार करतात. त्यास उद्योगधंदे असे संबोधले जाते. बघा इथे उद्योगधंदे म्हणजे काय हे दिलं आहे. तर काय होते, कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून नवीन वस्तू तयार करतात. त्यास उद्योगधंदे असे संबोधले जाते. जिथे या वस्तू तयार करतात त्यास कारखाने म्हणतात. बघा कारखाने म्हणजे काय, जेथे या वस्तू तयार करण्यात येतात त्यास कारखाने म्हणतात. प्रक्रिया केल्यामुळे वस्तूची किंमत वाढते, तसेच ती अधिक उपयुक्त बनते. बांबू, गवत इत्यादीवर प्रक्रिया करून कागद तयार करतात. कागदापासून वह्या, पुस्तके इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. मानवी जीवनाचा विकास होत गेला तसं गरजा वाढल्या, त्यात विविधता आली. यातूनच वेगवेगळे उद्योगधंदे सुरू झाले. गरजेच्या प्रमाणात विविध वस्तूंचे उत्पादन वाढत गेले. उद्योगधंद्यासाठी कच्चा माल, भांडवल, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, कामगार आणि बाजारपेठ यांची आवश्यकता असते. बघा उद्योगधंद्यासाठी कशाची आवश्यकता असते, कच्चा माल, भांडवल, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, कामगार, बाजारपेठा यांची आवश्यकता असते. भांडवल आणि कामगार संख्या या आधारे उद्योगधंद्याचे लघु उद्योग, मोठे उद्योग अशी वर्गवारी करतात. लघु उद्योग बघूया आपण. लघु उद्योगात कमी भांडवल व कमी कामगार संख्या असते. हे उद्योग लहान जागेत सुरू करता येतात. यांची निर्मिती प्रक्रिया ही साधी असते. काही उद्योग लहान व घरगुती स्वरूपात असतात, त्यांना कुटीर उद्योग असे म्हणतात. बघा कुटीर उद्योग म्हणजे काय, काही उद्योग लहान व घरगुती स्वरूपात असतात त्यांना कुटीर उद्योग म्हणतात. कुटीर उद्योग हे देशाच्या सर्वत्र भागात असतात. कुटीर उद्योग त्या प्रदेशातील सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवतात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुटीर उद्योग त्या प्रदेशातील सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवतात. त्यापैकी बहुतेक त्यांचा माल तयार स्थानिक बाजारातच विकतात. मोठे उद्योग बघूया. मोठ्या उद्योगांना जास्त भांडवल लागते, कामगार संख्या ही मोठी असते. मोठ्या उद्योगांमध्ये निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची असते, त्यामुळे कच्चा माल, कुशल कामगार, यंत्रसामग्री, ऊर्जा यांची या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर सतत गरज असते. कच्च्या मालाच्या आधारे उद्योगधंद्याचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करतात. शेतीमालावर आधारित उद्योग बघूया. या प्रकारच्या उद्योगामध्ये शेतीतून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. कापड उद्योग, साखर उद्योग ही या वर्गातील ठळक उदाहरणे आहे. वनोत्पादनावर आधारित उद्योग बघूया. या प्रकारात प्रामुख्याने खेळांचे सामान तयार करणारे उद्योग, कागद उद्योग, लाकडी फर्निचर तयार करणारे उद्योग यांचा समावेश होतो. समोर बघूया. प्राणीज उत्पादनावर आधारित उद्योग बघूया. प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनावर या उद्योगात प्रक्रिया केली जाते. यात मुख्यतः दूध उत्पादन, लोकर उद्योग, चर्मोद्योग इत्यादीचा समावेश होतो. खनिजांवर आधारित उद्योग बघूया. वेगवेगळे धातू, खनिजांपासून शुद्ध धातू तयार करणारे लोखंड व पोलादासारखे तसेच अधातू खनिजावर प्रक्रिया करणारे सिमेंट सारखे उद्योग या वर्गात समाविष्ट केले जातात. याशिवाय अनेक उद्योगधंद्यातून इतर उद्योगधंद्याचा तयार माल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. यात यंत्रसामग्री, वाहतूक साधने यासारख्या उद्योगधंद्यांचा समावेश होतो. या प्रकरणात आपण आपल्या देशातील काही महत्त्वाच्या उद्योगांची माहिती घेणार आहोत. कापड उद्योग. भारतातील सुती कापड उद्योग हा मोठा व लघु उद्योग या दोन्ही स्वरूपात दिसून येते. कापड विणण्याचा लघु उद्योग देशात सर्वत्र चालतो. मोठे कागद उद्योग विशिष्ट भागात दिसून येतात. सुती कापड उद्योगाबरोबरच लोकर, रेशीम व कृत्रिम धाग्यापासून देशात कापड तयार केले जाते. सुती कापड उद्योग यापैकी प्रमुख उद्योग आहे. बघा हे माहिती हवं आपल्याला. सुती कापड उद्योग यापैकी प्रमुख उद्योग आहे. कापड उद्योग प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो. बघा हे सुद्धा राहू द्या लक्षात. कापड उद्योग प्रामुख्याने गुजरात व महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याशिवाय तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश राज्यातही कापड उद्योग विकसित झाला आहे. साखर उद्योग बघूया आपण. भारतात ऊसापासून साखर तयार केली जाते. ऊस तोडणीनंतर त्यातील साखरेचा अंश कमी होतो, त्यामुळे तो लगेच कारखान्यात न्यावा लागतो. शिवाय ऊस वजनाने जड असल्याने वाहतूक खर्च जास्त वाढतो, त्यामुळे ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने काढले जाते. बघा इथं हा प्रश्न लक्षात घ्या. ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने का काढले जाते, कारण इथं बघा ऊस तोडणीनंतर त्यातील साखरेचा अंश कमी होतो, त्यामुळे तो लगेच कारखान्यात न्यावा लागतो. शिवाय ऊस वजनाने जड असल्याने वाहतूक खर्च जास्त वाढतो, त्यामुळे ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने काढले जाते. बघा यावर प्रश्न नक्कीच विचारला जाणार नाही, पण हे आपल्याला पेपरमध्ये कामी पडेल. साखर उत्पादनात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्य अग्रेसर आहे. याशिवाय तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा इत्यादी राज्यातही साखर कारखाने आहेत. आपण
लोह व पोलाद उद्योग बघूया. अनेक उद्योगांसाठी संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य, वाहतुकीची साधने, बांधकाम, रेल्वेचे रूळ इत्यादीसाठी लोह व पोलादाची आवश्यकता असते. त्याशिवाय अनेक क्षेत्रात लोह व पोलादाची जरुरी भासते. यामुळे लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग मानले जातात. बघा, हे महत्त्वाचं आहे. लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग मानले जातात. लोह व पोलाद उद्योगात लोह खनिजाबरोबर मॅग्नीज हे खनिज, चुनखडक व दगडी कोळसा यांचा वापर केला जातो. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. लोह व पोलाद उद्योगात लोह खनिजाबरोबर मॅग्नीज हे खनिज, चुनखडक व दगडी कोळसा यांचा वापर केला जातो. लोह व पोलादाचे कारखाने बहुधा लोह खनिज असलेल्या क्षेत्रात उभारले जाते. झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड व कर्नाटक या राज्यात लोह व पोलाद उद्योग विकसित झाला आहे. सिमेंट उद्योग बघूया. आधुनिक काळात इमारती, धरणे, पूल, रस्ते यांच्या बांधकामासाठी सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडक हे प्रमुख खनिज वापरले जाते. हे लक्षात राहू द्या. सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडक हे प्रमुख खनिज वापरले जाते. त्याबरोबर वाळू व जिप्सम यांचा वापर केला जातो. तमिळनाडू, झारखंड, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यामध्ये सिमेंटचे कारखाने आहेत. खनिज तेल शुद्धीकरण उद्योग बघूया. भूगर्भात मिळणारे खनिज तेल हे अशुद्ध स्वरूपात असतात. बघा, भूगर्भात मिळणारे खनिज तेल हे अशुद्ध स्वरूपात असतात. त्यांचा वापर करण्यापूर्वी ते शुद्ध करणे आवश्यक असते. खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून पेट्रोल, डिझेल, रॉकेल याबरोबर वंगण, डांबर, मेण ही सह उत्पादने मिळतात. हे आपण आकृतीमध्ये बघितलं होतं. आसाम, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात तेल शुद्धीकरण कारखाने आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे उद्योगधंदे आपल्या देशात आहे. स्वयंचलित वाहन उद्योग, यंत्रसामग्री उद्योग, औषध निर्मिती उद्योग, रसायन उद्योग असे अनेक उद्योग देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे. आपल्या देशात माहिती तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. संगणक क्षेत्रात भारताने विशेष प्रगती केली आहे. बंगळुरू, हैदराबाद, पुणे इत्यादी शहरांना माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. माहिती तंत्रज्ञानाची केंद्रे कोणती आहे? बंगळुरू, हैदराबाद, पुणे इत्यादी शहरांना माहिती तंत्रज्ञानाची केंद्रे म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगधंद्याचा खूप मोठा वाटा आहे. मात्र उद्योगधंद्याच्या वाढीमुळे काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे प्रदूषण. उद्योगधंद्यातून मोठ्या प्रमाणावर टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. त्यांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे आवश्यक आहे. काही उद्योगधंद्यांच्या प्रक्रियेत आरोग्यास हानिकारक टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. ते प्रदूषणास कारणीभूत ठरतात. मोठ्या कारखान्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण अनिवार्य केले आहे. अनेक कारखान्यातून अजूनही टाकाऊ पदार्थ बाहेर सोडले जातात. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. हे सर्व टाळणे व योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते. या ठिकाणी हा पाठ संपतो. इथे काही प्रश्न दिले आहे. बघा, तयार माल स्थानिक बाजारातच विकणारे उद्योग कोणते? हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. बघा, सिमेंट उद्योगासाठी वापरले जाणारे प्रमुख खनिज कोणते? इथे बघा, सिमेंट उद्योग आणि सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडक हे प्रमुख खनिज वापरले जातात. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे निर्माण झालेली प्रमुख समस्या कोणती? हे सुद्धा माहिती हवं आपल्याला. साखर कारखाने ऊस उत्पादन क्षेत्रातच का काढले जाते? हे बघितलं होतं आपण. लक्षात राहू द्या. उद्योगधंद्यांमुळे पर्यावरणास कोणत्या प्रकारचा धोका निर्माण झाला आहे? लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग का मानले जाते? हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. या ठिकाणी आपले प्रश्न पण संपवतो. 18वा पाठ बघत आहोत आपण. भारत, वाहतूक, संदेशवहन व व्यापार. प्रवासी किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. इथे वाहतूक म्हणजे काय दिलंय बघा. प्रवासी किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. वाहतुकीसाठी ज्या साधनाचा उपयोग करतात त्यांना वाहतुकीची साधने म्हणतात. इथे वाहतुकीची साधने म्हणजे काय हे लक्षात घ्या. वाहतूक मार्गाचे जाळे, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था व अद्ययावत वाहतुकीची साधने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची ठरतात. बघा, आपल्याला महत्त्वाचं आहे म्हणून प्रश्न बनवून घेऊया. देशाच्या आर्थिक विकासात कोणते घटक महत्त्वाचे ठरतात? तर बघा, वाहतूक मार्गाचे जाळे, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था व अद्ययावत वाहतुकीची साधने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची ठरतात. काही माल नाशवंत असतो. अशा मालाची वाहतूक जलद करावी लागते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक अतिशय महत्त्वाची ठरते. वाहतूक मार्गाच्या विकासावर प्राकृतिक रचनेचा मोठा परिणाम होतो. भारतातील सखल मैदानी प्रदेश, किनारपट्टी प्रदेश यात वाहतूक मार्गाचा विकास जास्त झाला आहे. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात
वाहतूक मार्गाचा विकास सातत्याने कमी झालेला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या व औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा विकास जास्त होतो. बघा, हे महत्त्वाचं नाही पण लक्षात घ्या. दाट लोकवस्ती असलेल्या व औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा विकास जास्त होतो. ह्या आकृतीमध्ये बघा प्रमुख लोहमार्ग दिला आहे. आपण यामधले काही महत्त्वाची नावं बघून घेऊ. हे बघा, देहरादून, शिमला, लुधियाना, चंदीगड, दिल्ली. बघा, हे नाव आपण डेली वाचत राहू तर आपल्याला याबद्दलचे काही महत्त्वाचे गोष्टी लक्षात राहील, म्हणून नावसुद्धा वाचणं खूप महत्त्वाचं होऊ शकते आपल्यासाठी. इथे बघा गुवाहाटी आहे, जलपैगुडी आहे, लखनौ आहे. इथे बघा अहमदाबाद गुजरातमध्ये येणार, राजकोट येते गुजरातमध्ये, इथे नागपूर येणार, इथे मुंबई आहे बघा समुद्राच्या किनारी, विशाखापट्टणम बघा आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पडते. हे बघा गुंटूर, चेन्नई समुद्र किनाऱ्याजवळ, पूर्व समुद्र किनाऱ्याजवळ. बघा पश्चिम किनाऱ्याजवळ अरबी समुद्राजवळ वास्को द गामा, हे केरळचं असेल. मंगरुळ इथं कन्याकुमारी, आखरी पॉईंट खाली हिंदी महासागर आहे. हे मी यासाठी सांगत आहे की तुम्हाला पाठ होऊन जावं. इथे अंदमान निकोबार बेटे आहे, पश्चिमेला लक्षद्वीप बेटे आहे. आपण समोर बघूया. आपल्या देशातील वेगवेगळ्या वाहतूक मार्गाची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. बघा, या पाठात आपण काय घेणार आहोत तर आपल्या देशातील वेगवेगळ्या वाहतूक मार्गाची माहिती घेणार आहोत. प्रवासी व मालाची वाहतूक ज्या मार्गाने केली जाते त्यांना वाहतुकीचे मार्ग असे म्हणतात. बघा, वाहतुकीचे मार्ग म्हणजे काय? प्रवासी व मालाची वाहतूक ज्या मार्गाने केली जाते त्यांना वाहतुकीचे मार्ग म्हणतात. भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे वाहतूक मार्गाचे प्रकार आहे. भूमार्ग बघूया. भूमार्गाचे रस्ते व लोहमार्ग हे दोन प्रकार आहे. रस्ते बघूया. भारतातील रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते. जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते हे महामार्गांना पूरक असतात. राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. समोरची माहिती महत्त्वाची नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ही महानगरे जोडणारे राष्ट्रीय महामार्ग चारपदरी केले जात आहे. हा प्रकल्प सुवर्ण चतुर्कोन या नावाने ओळखला जातो. याबरोबरच श्रीनगर ते कन्याकुमारी व पोरबंदर ते सिलचर हे मार्ग देखील चौपदरी करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, वडोदरा या औद्योगिक शहरादरम्यान द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. अशा प्रकारचे द्रुतगती मार्ग इतर भागातही विकसित होत आहे. आपल्याला हा नकाशा दिला आहे बघा. प्रमुख बंदरे, विमानतळ व तेल वाहिन्या दिल्या आहे. यामध्ये काही नावं बघूया आपण. दिल्ली, शिमला, जालिंधर, लुधियाना, मथुरा, जयपूर आणि इकडे दिग्बोई हे लक्षात ठेवा. इथे गुवाहाटी बघा आणि इथे लखनौ. गुजरातमध्ये अहमदाबाद बघा. इकडे भोपाळ मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये नागपूर बघा. मनमाड पुणे. मुंबई, रत्नागिरी बघा समुद्रकिनारी. इकडे पूर्व किनारा विशाखापट्टणम, विजयवाडा बघा. इकडे आगरतळा, इन्फाळ हे महत्त्वाचं आहे. समोर बघूया. इथे अरबी समुद्र आहे. पश्चिमेला तर पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर. बंगालच्या उपसागरामध्ये कोणते बेटे आहे? अंदमान निकोबार. आणि पश्चिमेला कोणते बेटे आहे? लक्षद्वीप बेटे आहे. इकडे बंगळुरू बघा. इथे काकीनाडा आहे किनाऱ्यावर. चेन्नई बघा, नागापट्टणम बघा, तुतीकोरीन, तिरुवनंतपुरम, कोचीन, कालिकत. समोर बघूया. लोहमार्ग. लांब अंतराचा प्रवास तसेच अवजड सामान वाहून नेण्याच्या दृष्टीने लोहमार्गाचा उपयोग केला जातो. लोहमार्गाचा विकास प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. गंगेच्या मैदानी प्रदेशात व भारतीय पठारी प्रदेशात लोहमार्गाचा विकास अधिक झालेला आहे. हिमालय व पूर्वांचलच्या दुर्गम पर्वतीय प्रदेशात लोहमार्गाचा मर्यादित विकास झाला आहे. मोठ्या शहरातून प्रवासी वाहतुकीचे प्रमाण खूप असल्याने अशा शहरात उपनगरी रेल्वे वाहतुकीची सोय केली जाते. भारतात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मंगळुरू व पुणे या शहरात उपनगरी रेल्वे आहे. काही महानगरात जागेची टंचाई, जलद वाहतुकीची गरज या दृष्टीने भुयारी लोहमार्गाची सोय आहे. यास मेट्रो रेल्वे असे म्हणतात. कोलकाता व दिल्ली या शहरात भुयारी रेल्वेची सुविधा आहे. हवाई मार्ग बघूया. हवाई वाहतूक ही इतर वाहतूक प्रकारापेक्षा जलद असते. मौल्यवान तसेच नाशवंत मालाची वाहतूक करण्यासाठी हवाई मार्गाचा उपयोग केला जातो.
आपत्ती काळात हवाई वाहतूक अतिशय उपयोगी ठरते. धुके, ढगाळ वातावरण, वादळी हवा, जोरदार पर्जन्यवृष्टी यांचा हवाई वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. हवाई वाहतुकीचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाशी निगडीत असतो. बघा, हे लक्षात घ्या. हवाई वाहतुकीचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाशी निगडीत असतो. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्ये हवाई वाहतुकीचा वाटा मोठा असतो. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम इत्यादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आपण आत्ताच नकाशामध्ये बघितलं होतं. इतर विमानतळावरून देशांतर्गत हवाई वाहतूक चालते. जलमार्ग सागरातून, मोठ्या नद्यांमधून, कालव्यातून तसेच जलाशयातून जी वाहतूक केली जाते त्यास जलवाहतूक असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर जलमार्गानेच होते. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर जलमार्गानेच होते. कांडला, मुंबई, मंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम, पराद्वीप इत्यादी बंदरातून जलवाहतूक चालते. गंगा, हुगळी, ब्रह्मपुत्रा, गोव्यातील नद्या तसेच महानदी गोदावरी, कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात अंतर्गत जलवाहतूक चालते. केरळमधील कायलातून आणि कालवे व जलाशयातून जलवाहतूक केली जाते. नळमार्ग प्रवाही पदार्थाच्या वाहतुकीसाठी नळमार्गाचा उपयोग करतात. ही वाहतूक सुरक्षित असते. पाण्याची वाहतूक नळातून पूर्वीपासूनच केली जाते. खनिज तेल, नैसर्गिक वायू अशा प्रवाही व ज्वलनशील पदार्थाची वाहतूक नळातून करणे सुरक्षित असते. खनिज तेल क्षेत्रापासून तेल शुद्धीकरण कारखान्याकडे तसेच शुद्ध तेलाची बाजारपेठांकडे वाहतूक नळमार्गाद्वारे केली जाते. मुंबई ते पुणे, दिग्बोई ते कोलकाता या दरम्यान नळमार्गांनी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक होते. हे लक्षात राहू द्या. मुंबई ते पुणे, दिग्बोई ते कोलकाता या दरम्यान नळमार्गांनी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक होते. संदेशवहन माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. बघा, हे लक्षात राहू द्या. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहनाची अनेक माध्यमे आहे. यापैकी टपाल आपल्या सर्वांच्या परिचयाचे माध्यम आहे. पत्र पाठवणे, तार करणे, पैसे पाठवणे इत्यादी गोष्टी आपण टपाल कचेरीतून करू शकतो. दूरध्वनी हे संदेशवहनाचे माध्यम आहे. याद्वारे आपण संभाषण करू शकतो. अलीकडे मोबाईल फोनचा संदेशवहनासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. माहिती व प्रसारण हा देखील संदेशवहनाचाच एक भाग आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिका यामधून विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आकाशवाणी, दूरचित्रवाणी ही आधुनिक प्रसार माध्यमे आहे. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने आता संदेशवहन अगदी जलद झाले आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संदेशवहनाला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. इंटरनेट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद संदेशवहन अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपत्तीची पूर्वसूचना मिळवणे, लोकांना त्याबद्दल जागरूक करणे, जरूर भासल्यास त्याचे स्थलांतर करणे ही कामे जलद संदेशवहनामुळे शक्य होतात. व्यापार बघूया. बघा, हे महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन बघा. व्यापार आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारला आहे म्हणून महत्त्वाचं ठरते. बघा, आपल्याकडील वस्तू इतरांना मोबदला घेऊन देणे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू मोबदला घेऊन देणे म्हणजे व्यापार होय. आपण एकदा पुन्हा बघून घेऊया. आपल्याकडील वस्तू इतरांना मोबदला घेऊन देणे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू मोबदला घेऊन देणे म्हणजे व्यापार होय. अगदी प्राचीन काळी व्यापार हा वस्तूच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात होत असे. आजही दुर्गम प्रदेशात काही आदिवासींचा व्यापार हा या स्वरूपात चालतो. व्यापार स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरावर केला जातो. आठवडे बाजारात होणारी खरेदी विक्री हे स्थानिक व्यापाराचे उदाहरण आहे. राष्ट्रीय व्यापार बघूया. राष्ट्रीय स्तरावर होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार होय. राष्ट्रीय स्तरावर होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार होय. यात एका राज्यातील माल दुसऱ्या राज्यात पाठवला जातो. मुख्यतः अन्नधान्य उत्पादने, खाद्यतेले, दैनंदिन गरजेच्या वस्तू, खनिजे यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. झारखंड किंवा राजस्थानातून खनिज उत्पादने इतर राज्यात पुरवली जातात. बघा, झारखंड किंवा राजस्थानातून खनिज उत्पादने इतर राज्यात पुरवली जातात, तर इतर राज्यातून अन्नधान्य तसेच इतर गरजेच्या वस्तू या राज्यात पाठवल्या जातात. आंतरराष्ट्रीय व्यापार देशादेशातील होणाऱ्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. देशाबाहेर माल पाठवला जातो त्यास निर्यात असे म्हणतात. बघा, निर्यात कशाला म्हणतात? देशाबाहेर माल पाठवला जातो त्यास निर्यात असे म्हणतात. इतर राष्ट्रांमधून आपण माल आणतो त्यास आयात असे म्हणतात. बघा, आयात दिला आहे. आयात म्हणजे इतर राष्ट्रांमधून आपण माल आणतो त्यास आयात असे म्हणतात. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार अनेक देशाशी चालतो. त्यात प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, जपान, फ्रान्स, जर्मनी, मध्य पूर्व आशियाई देश, श्रीलंका, नेपाळ,
यांचा समावेश होतो. भारतातून अभ्रक, लोह खनिज, मॅग्नीज, चहा, सुती कापड इत्यादींची निर्यात केली जाते. तर विविध प्रकारची यंत्रसामग्री, संगणक, रासायनिक पदार्थ, खनिज तेल, कृत्रिम धागे यांचा भारतात आयात केली जाते. बघा या ठिकाणी हा पाठ संपतो. बघा प्रश्न, उपनगरी रेल्वे या शहरात आहे. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे काय? संदेशवहन. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये कोणत्या मार्गाचा मोठा वाटा असतो? जलमार्गाचा. या ठिकाणी हा पाठ संपतो. मित्रांनो, आपण 19वा पाठ बघत आहोत, भारत, शहरी व त्यांचा विकास. चला तर मग सुरुवात करूया. मानवाला जगण्यासाठी जेथे अनुकूल परिस्थिती होती तेथे तो वस्ती करून राहू लागला. शेतीच्या विकासाबरोबर वस्त्यांचे मोठ्या वस्त्यात रूपांतर होऊ लागले. शेतीला पूरक व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झाले. शेती व उद्योगधंदे यामुळे बाजूच्या प्रदेशातील लोक तेथे येऊन लागले. मूळ वस्तीची लोकसंख्या वाढू लागली. रस्ते, रुग्णालय, प्रशासकीय कार्यालय इत्यादी बरोबर बँका, व्यापारी पेठा, हॉटेल, दुकाने, संदेशवहन, वाहतूक इत्यादी सेवा सुरू होतात. या सर्वांमुळे वस्तीचे रूपांतर शहरात होते. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापार, शैक्षणिक, निसर्ग सौंदर्य इत्यादी कारणामुळे शहरे उदयाला येतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला शहरे कशी निर्माण झाली ही माहिती हवं. सर्वच वस्त्यांचे रूपांतर शहरात होते असे नाही. ज्या कार्यामुळे शहर उदयाला येते तेच कार्य शेवटपर्यंत असत नाही. काळाच्या ओघात त्यात बदल होतो. कधी कधी एखादे दुसरेच कार्य त्या शहराच्या बाबतीत महत्त्वाचे ठरते. भारतातील काही शहरांचा अभ्यास आपण करूया. आग्रा शहर बघूया. आग्रा हे शहर यमुना नदीच्या तीरावर वसलेले आहे. हे महत्त्वाचे आहे, जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते. आग्रा हे शहर यमुना नदीच्या तीरावर वसलेलं आहे. या शहराला प्राचीन परंपरा आहे. ही आकृती दिली आहे आपल्याला ताजमहलाची. तुमच्यापैकी बरेच लोक ताजमहलला भेट दिलेली असेल. महाभारतात याचा अग्रवन असा उल्लेख आहे. हे लक्षात ठेवा. हा शब्द वेगळा आहे म्हणून विचारला जाऊ शकते. महाभारतात याचा अग्रवन असा उल्लेख आहे. यावरूनच पुढे या शहराला आग्रा हे नाव मिळाले. पुढे बघूया. अकबराने या शहराला मोगल साम्राज्याची राजधानी बनवले. आग्र्याचा किल्ला व ताजमहालासारखी उत्कृष्ट वास्तू बांधल्यावर त्याचे महत्त्व वाढले. जागतिक कलाकृती म्हणून ताजमहल प्रसिद्ध आहे. ताजमहल व इतर ऐतिहासिक वास्तू पाहण्याकरिता येथे जगभरातले पर्यटक येतात. लोहमार्ग, रस्ते व हवाई मार्गाने हे शहर भारतातील प्रमुख शहराशी जोडलेले आहे. जगन्नाथपुरी हे शहर भारतातील अनेक प्राचीन तीर्थ क्षेत्रांपैकी व 4 धामांपैकी एक आहे. हे तुम्हाला माहिती हवं, 4 धामांपैकी एक आहे. पूर्वी बंगालच्या उपसागराच्या समुद्र किनाऱ्यावर पुरी हे शहर होते. 12व्या शतकात येथे जगन्नाथाचे भव्य मंदिर बांधण्यात आले. येथे दरवर्षी रथयात्रा असते. सुप्रसिद्ध मंदिर, रथयात्रा व विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे हे शहर प्रमुख पर्यटन केंद्र बनले आहे. महू बघूया. या लष्करी छावणीची स्थापना 1818 मध्ये झाली. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात हे शहर लष्करी केंद्र म्हणून उदयास आले. या ठिकाणी लष्करी प्रशिक्षण संस्था आहेत. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म याच ठिकाणी झाला. येथे नागरी वसाहती सुद्धा वाढत आहे. अनेक बाजारपेठा व शिक्षण संस्था या ठिकाणी आहेत. तथापि महूचे लष्करी केंद्र म्हणून महत्त्व अबाधित आहे. पुणे शहर बघूया. पुणे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय दर्जाच्या संस्था या शहरात असून त्यातील राष्ट्रीय संरक्षण, प्रबोधिनी, सैनिकी, अभियांत्रिकी व शैक्षणिक, सैनिक, वैद्यकीय महाविद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे डेक्कन महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठ सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शैक्षणिक संस्था देखील येथे आहे. आजच्या शैक्षणिक युगात अद्ययावत व नवीन तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा भारतात उपलब्ध करून देण्याचे सीडॅक, आयुक्त यासारख्या शैक्षणिक संस्था पुण्यामध्ये विकसित झालेल्या आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी इत्यादी सारख्या संशोधन संस्था पुण्यात असल्याने या शहराला शैक्षणिक महत्त्व आहे. गेल्या काही दशकात या शहरास औद्योगिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे लक्षात ठेवायचं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यामध्ये आहे. नागपूर बघूया. 18व्या शतकाच्या सुरुवातीस नाग नदीकाठी या शहराची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. नाग नदीच्या काठी आहे नागपूर. नाग नदीमुळे नागपूर नाव पडले. मुंबई व कोलकाता यांना जोडणारे लोहमार्ग नागपूर येथून गेला आहे. त्यामुळे नागपूरची भरभराट झाली. भारतातील मध्यवर्ती स्थानामुळे
हवाई, लोह व राष्ट्रीय मार्ग इत्यादी वाहतूक मार्गाचे व संदेशवहनाचे नागपूर हे एक केंद्र आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. भारतातील मध्यवर्ती स्थानामुळे हवाई, लोह व राष्ट्रीय मार्ग इत्यादी वाहतूक मार्गाचे आणि संदेशवहनाचे नागपूर हे एक केंद्र आहे. भिलाई हे शहर बघूया. भारतातील ज्या शहराचा विकास प्रामुख्याने उद्योगधंद्यांमुळे झाला आहे त्यापैकी भिलाई हे एक शहर आहे. भारतातील लोह व पोलाद उद्योगाचे भिलाई हे एक प्रमुख केंद्र आहे. बघा, भारतातील लोह व पोलाद उद्योगाचे भिलाई हे एक प्रमुख केंद्र आहे. छत्तीसगड राज्यात वसलेले हे एक शहर लोह व पोलाद कारखान्याच्या उभारणीनंतर भरभराटीस आले. हे वैशिष्ट्य पण लक्षात राहू द्या. या शहराची रचना नियोजनपूर्वक केली गेलेली आहे. शहरात अनेक उद्याने व खेळाची मैदाने आहे. भारत रशिया मैत्रीचे प्रतीक असलेले प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन येथे आहे, हे सुद्धा माहिती असावं. चंदीगड बघूया. चंदीगड हे शहर नियोजन करून निर्माण केलेले आहे. हे नियोजन करून निर्माण केले गेलेले आहे, हे लक्षात राहू द्या. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याच्या रम्य परिसरात पंजाबच्या राजधानीचे शहर वसलेले आहे. आधुनिक काळातील नगर रचनेचा चंदीगड हा एक उत्तम नमुना आहे. शहरातील सरळ व प्रशस्त रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतात. रस्त्याच्या दुतर्फा प्रशस्त 5 पदरी मार्ग आहे. विस्तीर्ण जलाशय, गृहसंस्था, उद्याने इत्यादीमुळे या शहराचे सौंदर्य वाढले आहे. टाकाऊ दगड, विटा, चिनी मातीच्या फरशा इत्यादी वास्तूंमुळे येथे रॉक गार्डन तयार केलेले आहे. हे रॉक गार्डन आठवण ठेवा, कुठे आहे? चंदीगडमध्ये. पंजाब व हरियाणा या 2 राज्याची राजधानी येथे आहे. तसेच चंदीगड हे शहर संघराज्य क्षेत्र आहे. वैशिष्ट्यपूर्ण शहर रचनेमुळे हे शहर एक पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. जैसलमेर राजस्थानच्या पश्चिम भागातील ऐतिहासिक परंपरा असलेले हे शहर आहे. महारावळ जैसलदेव याने 1180च्या सुमारास हे शहर वसवले आणि तेथे आपली राजधानी स्थापन केली. तेथे टेकडीवर किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी बादलविलास नावाचा 7 मजली मिनार आहे. जैसलमेरच्या पूर्व भागात खडसीसर नावाचा विस्तीर्ण तलाव आहे. 14व्या आणि 15व्या शतकात येथे जैन मंदिरे बांधण्यात आली. तेथे ताडपत्रावर संस्कृत आणि प्राकृत भाषेत लिहिलेले ग्रंथसंग्रह आहे. लोहमार्गाने हे शहर जोधपूर शहराशी जोडलेले आहे. येथील वाळूच्या टेकड्या पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. येथील मरुभूमी उत्सव हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. तसेच पॅलेस ऑन व्हील ही खास पर्यटकांसाठी असलेली रेल्वे येथपर्यंत जाते. नवी दिल्ली प्राचीन काळापासून आजपर्यंत दिल्ली हे राजधानीचे शहर असल्याचे पुरावे आहे. पांडवाची राजधानी येथेच होती. त्यावेळी ही इंद्रप्रस्थ या नावाने प्रसिद्ध होती असे मानले जाते. हे नाव लक्षात राहू द्या. आज हे भारताच्या राजधानीचे शहर आहे. येथून संपूर्ण भारताचा प्रशासकीय कारभार चालवला जातो. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय भवन, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, सचिवालय, शासकीय भवने, अनेक देशाच्या वकिलाती आहेत. तिन्ही संरक्षण दलांची मुख्यालयही येथेच आहे, हे लक्षात राहू द्या. तिन्ही संरक्षण दलांची मुख्यालय येथेच आहे. लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग व वायुमार्गाचे दिल्ली हे केंद्र आहे. येथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक सुरू असते. भारतातील अनेक महत्त्वाच्या शास्त्रीय व शैक्षणिक संस्था तसेच संशोधन संस्था व प्रयोगशाळा दिल्लीमध्ये आहे. त्याचप्रमाणे दिल्ली हे महानगर देखील आहे. मुंबई बघूया. मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. हे देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे व्यापारी केंद्र आहे. त्याच देशाची आर्थिक राजधानी असे म्हणतात. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. देशाची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे, हे माहीतच हवं आपल्याला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे व लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. बघा, मुंबई 7 बेटांचे एकत्रीकरण करून झालेली भूभाग आहे. 7 बेटांच्या दरम्यान असलेला समुद्र बुजवून मुंबईची भूमी तयार केलेली आहे, हे लक्षातच राहू द्या. मुंबई 7 बेटांचे एकत्रीकरण करून झालेला भूभाग आहे. 7 बेटांच्या दरम्यान असलेला समुद्र बुजवून मुंबईची भूमी तयार केलेली आहे. कापड गिरण्या, लोहमार्ग, रस्ते, विमानमार्ग यामुळे मुंबईचा विकास झपाट्याने झाला. बघा, मुंबईचा विकास झपाट्याने का झाला? कापड गिरण्या, लोहमार्ग, रस्ते, विमानमार्ग यामुळे मुंबईचा विकास झपाट्याने झाला. तसेच मुंबईचा व्यापारी, औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्याही विकास होत गेला. येथे गोदीमध्ये बोटी बांधल्या जातात.
येथील भाभा अणुसंशोधन केंद्र, हाफकिन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, नेहरू विज्ञान केंद्र व नक्षत्रालय इत्यादी प्रसिद्ध आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई सीमेला लागून आहे. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई सीमेला लागून आहे. जवळच कान्हेरीची लेणी आहे. तर सागरात घारापुरी बेटावर घारापुरीची लेणी आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. घारापुरी बेटावर घारापुरीची लेणी आहे. आज हे शहर भारतातील एक महानगर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. आपण प्रश्न बघूया यावरचे. भारतातील कोणते शहर 2 राज्याच्या राजधानीचे शहर आहे? भारतातील 2 महानगराची नावे लिहा. पुणे शहरात कोणती 2 सैनिकी महाविद्यालये आहेत? भिलाई शहर कोणत्या उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे? राजस्थानमधील मरुभूमी उत्सव हे कोणत्या शहराचे प्रमुख आकर्षण आहे? हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जोड्या लावा दिला आहे आपल्याला. आग्रा, महू, चंदीगड, नवी दिल्ली. आपल्याला एक महत्त्वाचं आहे. चंदीगड हे नियोजित शहर आहे. समोर बघूया. शहराच्या विकासात चालना देणारे घटक कोणते? बघा, आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ही माहिती दिली आहे. महू इंग्रजी भाषेत या शहराच्या नावाचे स्पेलिंग MHOW असे आहे. याचा पूर्ण विस्तार मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर असा आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण 20वा पाठ बघत आहोत. भारत पर्यटन. आपण शाळेच्या सहलीला जातो, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर सुट्ट्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात जातो. त्याचप्रमाणे ताणतणाव कमी करण्यासाठी काही दिवस नेहमीच्या वातावरणापासून आपण लांब जाऊन राहतो. अशा तऱ्हेचा प्रवास म्हणजे पर्यटन होय. पर्यटन म्हणजे काय दिलं आहे? पर्यटनामुळे इतर परिसराची व पर्यावरणाची ओळख होते. हे लक्षात घ्या. पर्यटनामुळे काय होते? परिसराची आणि पर्यावरणाची ओळख. विरंगुळा मिळतो. मनोरंजनाबरोबरच ज्ञानही मिळते. कलाकुसरीच्या वस्तूचा व्यापार वाढतो. हे महत्त्वाचं आहे. व देशाच्या परकीय चलन प्राप्त होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. देशाला परकीय चलन प्राप्त होते. कलाकुसरीच्या वस्तूचा व्यापार वाढतो. राष्ट्रीय एकात्मता, सामंजस्य वाढीस लागते. आपल्याला सहलीसाठी वाहनाची आवश्यकता असते. वाहन चालवणारा, प्रदेशाची चांगली माहिती असणारा, आपल्या खाण्यापिण्याची व राहण्याची सोय करणारा, सामानाची चढाव उतार करणारा, अशा कितीतरी लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते. यामुळे अनेक लोकांना पर्यटन व्यवसायात काम करण्याची संधी मिळते. यातूनच पर्यटन हा एक स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला आहे. अरण्य सफारी, गिर्यारोहण, पदभ्रमण यामुळे साहसाचा आनंद मिळतो. हिवाळ्यात बर्फावरील खेळ खेळण्यास अनेक पर्यटक हिमालयात जातात. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पश्चिम घाटात पर्यटकांची गर्दी असते. बघा, पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पश्चिम घाटात पर्यटकांची गर्दी असते. यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक धार्मिक स्थळांना भेट देतात. अनेक जण गावोगावी भरणारे जत्रा, उत्सव, उरूस पाहण्यासाठी जातात. संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या लोककलेचे नमुने सादर केले जातात. सांस्कृतिक मेळाव्यामधून लोकसंगीत, लोकनृत्य यांची ओळख होते. बघा, सांस्कृतिक मेळाव्यामधून काय होते? लोकसंगीत, लोकनृत्य यांची ओळख होते. स्थानिक वस्तूंचे प्रदर्शने, त्या प्रदेशातील संस्कृतीची व सामाजिक माहिती मिळते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देशी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्यासाठी, त्यामध्ये सांस्कृतिक व लोकजीवनावर आधारलेले देखावे पाहण्यासाठी नवी दिल्ली येथे पर्यटकांची गर्दी वाढते. गोव्यातील कार्निव्हलचा कार्यक्रमही वैशिष्ट्यपूर्ण असतो. हे महत्त्वाचं आहे. गोव्यातील कार्निव्हलचा कार्यक्रमही वैशिष्ट्यपूर्ण असतो. पर्यटनाला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. भारतात डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हील अशा खास वैशिष्ट्यपूर्ण पर्यटक रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. हे लक्षात ठेवा. हे काय आहे? डेक्कन ओडिसी आणि पॅलेस ऑन व्हील ते रेल्वेगाड्या आहेत. ठिकठिकाणी हॉटेल्स, धर्मशाळा, उपहारगृह, विश्रामगृह, अतिथीगृह इत्यादींची सोय केलेली आहे. पर्यटन स्थळे व आसपासचा परिसर पाहण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केलेली असते. पर्यटकांची सुरक्षितता व आरोग्य यांचीही काळजी घेतली जाते. यामुळे अधिकाधिक लोक आता पर्यटनाचा आनंद घेत आहे. ही माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. आपण समोरची माहिती बघूया. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. गोव्यातील हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे. कार्निवल हे महत्त्वाचे, खूप लक्षातच राहू द्या. पश्चिम घाटातील रिकामी जागा पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. धबधबे पाहण्यासाठी गर्दी करतात. हिवाळ्यातील खेळांसाठी अनेक पर्यटक आवर्जून येतात. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात. समोर बघूया. आपल्याला छोटीशी माहिती दिली आहे कार्निवल या उत्सवाबद्दल. बघा, कार्निवल म्हणजे आनंदोत्सव.
गोवा राज्यातील हा एक सांस्कृतिक उत्सव आहे. हा उत्सव वसंत ऋतूच्या आधी म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये असतो. या उत्सवाच्या वेळी मिरवणुका काढतात. पणजी, मडगाव अशा मोठ्या शहरात हजारोंनी लोक यात सहभागी होतात. मिरवणुकीत लोक मुखवटे वापरतात. गाणी गात नाचत आनंद उत्सव साजरा केला जातो. यात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. या ठिकाणी आपला पाठ संपतो. यात एक आकृती दिली आहे ते बघूया. प्रमुख पर्यटन स्थळे दिली आहे बघा. या नकाशामध्ये आपल्याला काही नावे दिली आहे. लेह, श्रीनगर, जम्मू काश्मीर, शिमला, अमृतसर, चंदीगड. इथे बघा मसुरी आहे, नैनिताल आहे, दिल्ली आहे, मथुरा आणि आग्रा. राजस्थानमध्ये बघा काय दिलं आहे. जैसलमेर, जोधपूर, अजमेर दिला आहे, जयपूर दिला आहे, भरतपूर दिला आहे. आणि इकडे पूर्वेमध्ये बघा इटानगर, काझीरंगा हे महत्त्वाचं आहे, गुवाहाटी महत्त्वाचं आहे, कोहिमा, शिमला, इम्फाळ, आगरतळा आणि इकडे गंगटोक, दार्जिलिंग, खजुराहो एमपीमध्ये येतात. हे महत्त्वाचं आहे. समोर बघूया. इकडे जगन्नाथपुरी आहे बघा, समुद्राच्या काठी आहे. कोणार्क आहे, विशाखापट्टणम आहे. कोणार्क वर एकदा प्रश्न आला होता राज्यसेवेमध्ये. रायपूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा पुणे, मुंबई, वेरूळ, अजिंठा, मेळघाट. मेळघाट कशासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर, चंद्रपूर, सुरत. इथे बघा रामेश्वर आहे, चेन्नई आहे, पणजी आहे, मंगळूर आहे. या ठिकाणी आपला पाठ संपतो. आपण 21वा पाठ बघत आहोत. भारत प्रदूषण समस्या. आपल्या सभोवतालची भौगोलिक परिस्थिती म्हणजे पर्यावरण. पर्यावरणातील घटकाचा वापर मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी करतो. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजा यामुळे पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. निरुपयोगी व घातक पदार्थाचे प्रमाण वाढल्यामुळे सजीवांना आवश्यक असलेले पर्यावरणातील हवा, पाणी, भूमी इत्यादी घटक दूषित होत आहेत. प्रदूषण. पर्यावरणातील घटकांचा वापर करताना आपण त्यातील उपयोग असलेल्या पदार्थाचा वापर करतो. आपणास उपयोगी नसलेले पदार्थ आपण टाकून देतो, त्यास टाकाऊ पदार्थ म्हणतात. असे मानवनिर्मित टाकाऊ पदार्थ फार काळ एका ठिकाणी साठून राहिल्याने सजीवांना अपायकारक असे बदल पर्यावरणात होतात. तेच प्रदूषण म्हणतात. बघा प्रदूषण म्हणजे काय दिलं आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी, मृदा दूषित होते, त्यांची गुणवत्ता कमी होते. दूषित हवा, पाणी, मृदा मानवासहित इतर सजीवांच्या आरोग्यास हानिकारक असतात. त्यातून अनेक आजार संभवतात, रोगराई वाढतात, सजीवांचे अस्तित्व धोक्यात येते, जैविक विविधतेचा ह्रास होतो, पर्यावरणाचे संतुलन बिघडते. यामुळे जागतिक पातळीवर प्रदूषण व पर्यावरणाचे असंतुलन या मानवासमोरील प्रमुख समस्या बनलेल्या आहे. हवा प्रदूषण. कारखान्यातून मोठ्या प्रमाणात हानिकारक व दूषित वायू हवेत सोडले जातात. वाहनातून विषारी धूर हवेत सोडला जातो. प्लास्टिकचे पदार्थ व टायर जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. हे महत्त्वाचं आहे. प्लास्टिकचे पदार्थ व टायर जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. शेतातील कचरा जाळल्याने धूर हवेत मिसळतो. या सर्वांमुळे हवेत प्रदूषण होते. त्याशिवाय वाहनांमुळे उडणारी धूळ हवेत मिसळून हवा दूषित होते. ती मानवी आरोग्यास अपायकारक असते. दूषित हवेमुळे श्वसनाचे विकार होतात. हे महत्त्वाचं आहे. दूषित हवेमुळे श्वसनाचे विकार होतात. हवा सर्वव्यापी असून ती प्रवाही असल्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. सजीवांचे अस्तित्व हवेवर अवलंबून असल्याने हवा प्रदूषणाची समस्या जागतिकदृष्ट्या चिंतेची बाब बनली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई व बंगळुरू या महानगरात तसेच पुणे, नागपूर इत्यादी मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. जलप्रदूषण. अपायकारक द्रव्य पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते. काही कारखान्यांमध्ये विविध प्रक्रियांसाठी पाण्याची आवश्यकता असते. कारखान्यात वापरलेले पाणी अशुद्ध व दूषित बनते. अशा पाण्यात हानिकारक द्रव्य असतात. हे पाणी नदी किंवा जलाशयात सोडले तर त्यामुळे पाण्याची उपयुक्तता कमी होते. नदीच्या पाण्यातील किंवा जलाशयातील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येते. पाणी पिण्यासाठी अयोग्य बनते. शेतात वापरलेली रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळतात. त्यामुळेही प्रदूषण होते. रासायनिक खते, कीटकनाशकातील विषारी पदार्थ जमिनीत शिरून भूजल दूषित होते. हे लक्षात घ्या. खते, कीटकनाशकातील विषारी पदार्थ जमिनीत शिरून भूजल दूषित होते. नदीत कपडे धुणे, गुरे धुणे, सांडपाणी सोडणे इत्यादीमुळे जल प्रदूषण घडून येते. गंगा, यमुना, साबरमती, मही, कावेरी या भारतातील काही प्रमुख नद्या जल प्रदूषणग्रस्त आहे. मोठ्या शहराच्या सानिध्यातील व
प्रदूषित नद्यांच्या मुखाजवळील समुद्र दूषित झालेले आहे. तेलवाहू जहाज व समुद्रातील तेलविहिरी यामधून होणारे तेलगळतीने समुद्राचे पाणी दूषित होत आहे. बघा, समुद्राचे पाणी सुद्धा दूषित होत आहे. मृदा प्रदूषण. मृदा हा भूपृष्ठाच्या वरचा थर आहे. मृदा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. मानव वेगवेगळ्या कारणासाठी मृदेचा वापर करतो. आपली शेती मृदेवरच आधारलेली आहे. पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी आपण अनेक वेळा रासायनिक खतांचा वापर करतो. पिकांना कीड लागू नये म्हणून कीटकनाशके वापरतो. त्यातील रासायनिक द्रव्ये मृदेत मिसळतात. त्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते. सुपीकता कमी का होते मृदेतली, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर काय होते? कीटकनाशकातील रासायनिक द्रव्यांमुळे. शेतीसाठी जलसिंचन हे एक वरदान आहे, परंतु याचा जास्त वापर केल्याने शेतजमिनीची क्षारता वाढते व मृदा नापीक होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शेतजमिनीची क्षारता का वाढते व नापीक का बनते? तर बघा, जलसिंचन जास्त केल्याने. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक येथील जलसिंचनाद्वारे चालणाऱ्या शेतीखालील मृदा अतिक्षारतेने नापीक होत आहे. बघा, हे लक्षात ठेवा. जलसिंचनाद्वारे चालणाऱ्या शेतीखालील मृदा अतिक्षारतेने नापीक होत आहे. तसेच रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्याने अनेक भागात मृदा प्रदूषण होते. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. मृदा प्रदूषण कशामुळे होते? प्लास्टिक व अजैविक कचरा हा अनेक वर्षे जशाचा तसा मृदेत मिळून राहतो. त्यामुळे मृदेतील जैविक घटकाची हानी झाल्यास मृदा नापीक होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मृदा नापीक का होते? बघा, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. प्लास्टिक व अजैविक कचरा हा अनेक वर्ष जशाच्या तसा मृदेत मिसळून राहतो. त्यामुळे मृदेतील जैविक घटकाची हानी झाल्याने मृदा नापीक होते. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ध्वनी प्रदूषण बघूया. ध्वनी प्रदूषण बघूया. आवश्यकतेपेक्षा जास्त मोठ्या आवाजास ध्वनी प्रदूषण म्हणतात. वाहनांच्या आवाजाने, कारखान्यातील यंत्राच्या धडधडीने, त्याचप्रमाणे विमानांच्या उतरण्याने व उडाणाने मोठ्या प्रमाणावर आवाज निर्माण होतो. टीव्ही, टेप रेकॉर्डर, लाऊडस्पीकर इत्यादीच्या मोठ्या आवाजाने तसेच समूहातील गोंगाटानेही ध्वनी प्रदूषण होतो. या प्रकारच्या प्रदूषणामुळे कर्णबधिरत्व येऊ शकते. मानसिक समतोल ढळू शकते. बघा, हे महत्त्वाचं आहे. मानसिक समतोल ढळू शकते. अनेक प्रकारचे मानसिक आजार होतात. भारतातील सर्वच मोठ्या शहरात ध्वनी प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. पर्यावरण स्वच्छ राखणे हे सर्व सजीव सृष्टीतील नितांत गरजेचे आहे. प्रत्येक सजीव हा त्याला योग्य असणाऱ्या पर्यावरणातच वाढतो. त्याचे अस्तित्व व संगोपन या दोन्ही गोष्टी पर्यावरणाच्या सुदृढतेवर अवलंबून असतात. पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजे पर्यावरणाचा ह्यास. पर्यावरणाचा ह्यास ही सर्व सजीव सृष्टीला धोका उत्पन्न करणारी बाब आहे. पृथ्वीवरील हुशार व विकसित प्राणी म्हणजे मानव होय. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या केलेल्या अमर्यादित वापरामुळे पर्यावरणाच्या अनेक घटकांना धोका उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. बघा, इथे काय म्हणत आहे? मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या केलेल्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणाच्या अनेक घटकांचा धोका निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील मानवासह सर्व जीवसृष्टीचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या सुदृढतेवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मानवाने आपल्या प्रगतीबरोबरच पर्यावरणाचा समतोलही राखला पाहिजे. बघा, या ठिकाणी हा पाठ संपतो. प्रश्न बघूया. श्वसनाचे विकारमुळे होतो. कशामुळे होतो? हवा प्रदूषणमुळे. जल प्रदूषण कशामुळे होतो? सांडपाणीमुळे. रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे प्रदूषित होतो. काय होते? मृदा प्रदूषित होते. टाकाऊ पदार्थ म्हणजे काय? भूजल प्रदूषण कशामुळे होते? रासायनिक खतांच्या वापराने कशाचे प्रदूषण होते? ध्वनी प्रदूषणामुळे कोणकोणते विकार होऊ शकते हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. प्रदूषणाचे सजीव सृष्टीवर होणारे परिणाम हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मृदा प्रदूषण कशामुळे होते? बघा, या ठिकाणी हा पाठ संपतो आणि आपलं 5वीचं भूगोलचं पुस्तक सुद्धा संपते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 6वीच्या पुस्तकासोबत भेटूया. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.